बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद सोलापूर युनिटतर्फे महिला दिन साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अस्मिता बालगावकर उपस्थित होत्या। त्यांनी आपल्या मनोगतात महिलांची सुरक्षितता, त्यांचे सक्षमीकरण या विषयावर प्रबोधन केले। आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात महिलांनी सजगपणे, जागृतपणे सामोरे जावे असा सल्लाही दिला। आजच्या तंत्रज्ञानाच्या या दुनियेत आपल्याला रोजंदिनी हा जीवनाचा भाग झाला आहे। त्याचबरोबर आपली सुरक्षितता जपण्यासाठी विविध शॉपिंग ॲपवरून आपण प्रोडक्ट खरेदी करतो, जसे स्टंट गन, पेपर स्प्रे, अलार्म किचन, कार्ड नाईफ यांसारखे खूपसे प्रोडक्ट आपण शॉपिंग ॲपमधून खरेदी करू शकतो आणि त्याचा आपल्या जीवनात वापर देखील करू शकतो। याने कोणत्याही प्रकारची इजा होत नाही, पण वेळप्रसंगी आपल्याला त्याचा खूप फायदा होतो। आपण आपल्या बँकेची कामे सांभाळून त्याचबरोबर आपल्या घराचेही प्रतिनिधित्व करतच असतो। हे कौतुकाचे आहे आणि या कौतुकाचा सन्मान देखील व्हावा हीच एक महिला म्हणून अपेक्षा असते, ती समाजातून आणि या आपल्या कुटुंबात घडत असते। कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कॉम्रेड सरिता कुलकर्णी या होत्या। त्याचबरोबर वुमन्स काउन्सिलच्या कॉम्रेड शिल्पा कुलकर्णी, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून कॉम्रेड संतोष चित्याळकर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड सुजाता होंडरे तर आभार प्रदर्शन कॉम्रेड श्रीदेवी मेनगुळे यांनी केले। या कार्यक्रमाप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र त्याचबरोबर इतर सर्व बँकेचे कर्मचारी, अधिकारी वर्गातील महिला बहुसंख्येने उपस्थित होता। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या नातलगातील मुली, महिला कर्मचारी यांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम देखील सादर करण्यात आला। त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद, प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यात आले। सत्कार, सन्मानही करण्यात आला। केला पाहिजे। अजून एक विशेष म्हणजे सांगायची गोष्ट, आता मी जे सगळे प्रोडक्ट सांगितले, हे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही अगदी रेल्वे स्टेशनवर, एअरपोर्टवरती, मॉलमध्ये घेऊन जाऊ शकता। तुम्हाला वाटत असेल की ते सिक्युरिटीच्या तिथे ते काढून देतील, तर अजिबात नाही। हे प्रोडक्ट्स तुम्ही स्वतःच्या जवळ बाळगू शकता। बऱ्याचदा तर ते लोकांना कळतही नाही की ते सेफ्टी प्रोडक्ट। भारती विद्यापीठांतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर व राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2025 रोजी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्हीएम मेडिकल कॉलेजच्या विभाग प्रमुख डॉक्टर स्मिता चाकोते, प्रसिद्ध अर्थतज्ञ सीए नीलाशा नोगजा या लाभल्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्या डॉक्टर स्मिता चाकोते यांचा सत्कार इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक डॉक्टर एस.बी. सावंत यांच्या हस्ते, तर दुसऱ्या प्रमुख पाहुण्या सीए नीलाशा नोगजा यांचा सत्कार राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रांजली मोहीकर यांच्या हस्ते करण्यात आला। आपल्या स्वागतपर भाषणामध्ये संचालक प्राध्यापक डॉक्टर एस.बी. सावंत यांनी इन्स्टिट्यूटतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तसेच भारती विद्यापीठाचा चढता आलेख सांगितला। कार्यक्रमाची प्रस्तावना उपप्राचार्य डॉक्टर पी.पी. कोठारी यांनी केली। प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉक्टर शबनम माने आणि प्राध्यापिका स्मिता गंभीरे यांनी करून दिली। यावेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून समाजाच्या विकासासाठी ज्यांनी भरीव योगदान दिले अशा 3 महिलांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये शिक्षणतज्ञ कैलासवासी ग.सा. पवार यांच्या पत्नी विमल पवार यांचा, तसेच समाजकार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे श्रीमती शमा बी नदाफ यांचा लघु उद्योगातील भरीव कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला। भारती विद्यापीठाची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी गवळी हिने MSW परीक्षेत विद्यापीठात गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला। सध्याच्या धावपळीच्या युगात कुटुंबाचे आरोग्य चांगले राखायचे असेल तर महिलांनी आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉक्टर स्मिता चाकोते यांनी सांगितले। तर कुटुंबाच्या आर्थिक नियोजनामध्ये पुरुषांबरोबर महिलांनीही सहभागी होण्याचे आवश्यक असल्याचे सांगितले। सीए नीलाशा नोगजा यांनी सांगितले, घरातील महिला ही एक उत्तम व्यवस्थापक असल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बरबडे, अनिशा गवेकर यांनी केले। समन्वयक म्हणून डॉक्टर शिवगंगा मैंदर्गी यांनी काम पाहिले। आभार प्रदर्शन प्रांजली मोहीकर यांनी केले। यावेळी इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थिनी, महिला कर्मचारी तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिला दिन आहे म्हणून महिलांचा आदर सन्मान न करता स्त्रियांचा दररोज आदर केला पाहिजे। आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून अर्थकारण, बजेट, बचत हे महिलांकडून आपण शिकले पाहिजे, असे मत माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केले। जागतिक महिला दिनानिमित्त ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या वतीने सोलापूर शहरातील 13 शाखांमधील खातेदार महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी BMIT शिक्षण संकुलाच्या सचिवा जयश्री माने, बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड, महिला संचालिका रुक्मिणी केंगार, प्रिया पाटील, संचालक सचिन चौधरी, श्रीकांत बनगर, आनंदराव देठे, शावरप्पा वाघमारे आदी उपस्थित होते।
यावेळी जयश्री माने यांनी महिलांना कणखर आणि स्वावलंबी होण्याचे आवाहन करताना पुरुषांनी आपल्या पत्नीशी पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे सांगतानाच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। यावेळी सौ जयश्री माने, माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते यल्लम्मा हनुमंतू माढेकर, सिद्धेश्वर पेठ, छाया लक्ष्मण हुच्चे, अशोक चौक, विनया विलास कार्यकर्ते, पार्क चौक, सुवर्णा कांबळे, दमणीनगर, सविता देठे, SPM कॅम्पस पुणे, रुपाली कुलकर्णी, विजापूर रोड, परिणिता शिंदे कोंडी, लक्ष्मी माळी, सिद्धेश्वर मार्केट यार्ड, लीना श्री पाटील, BMIT कॅम्पस बेलाटी, सोनाली शेटे, सुमित्रा पार्क, सविता पाटील होडगी रोड, लक्ष्मी सालोडगी, SRP कॅम्प, रेश्मा डोंगरे, अंत्रोळीकर नगर या महिलांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास बँकेचे शाखाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। जागतिक महिला दिन म्हणून देशामध्ये साजरा केला जातो आणि मागचा इतिहास बघितला तर ठराविक महिला जे आपलं कर्तृत्व या देशामध्ये सिद्ध केले। आई जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर अशा ज्या महिला आहेत ज्याला आता मी नाव घेऊ शकत नाही, त्यांनी आपलं महिलाचं कर्तृत्व काय असतं, महिला किती सहनशक्ती असते आणि किती हुशार असते हे मार्गदर्शन केलं। आम्ही जेव्हा बघत होतो, आम्ही ज्यावेळेला कॉलेजमध्ये शिकत होतो, एखादा दुसरा लेडीज स्टाफ पाहत होता, एखादा दुसरी आपल्या भगिनी गाडीवर जात होती आणि एखादी दुसरी भगिनी व्यवसाय करत होती। आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये चंद्रावर जायचं असलं तर सुद्धा एक भगिनी तयार होते आणि चंद्रावर सुद्धा आज चंद्रावर आहे आता वाटतं अवकाश आहे ना, तुमच्या वाचून येतच आहे ना, म्हणजे एवढा महिलांमध्ये धाडस आहे। मागच्या 20-25 वर्षामध्ये त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत होत्या, कुठलंच आरक्षण विरक्षण काय राहत नव्हतं। आता महिलांचं आरक्षण कंपल्सरी केलेलं आहे, शेड्यूल कास्टचं कंपल्सरी केलेलं आहे, जनरल कंपल्सरी केलेलं आहे। अनेक ठिकाणी महिला जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, अनेक ठिकाणी आहेत, सरपंच आहेत, अनेक जबाबदाऱ्या चांगल्यापर्यंत आपलं कर्तृत्व पार पडण्याचं काम या महिला भगिनीने आतापर्यंत केलं। आजच्या काळामध्ये आमच्या कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की ब्रह्मदेव माने बँकेमध्ये कैलासवासी दादांचा जो हेतू होता की आपण जर बँक काढायची असेल तर बँकेचा उपयोग सर्वसामान्य लोकांना, जनतेला व्हायला पाहिजे। आपल्या बँकेचं नाव पहिला होतं यशवंत सहकारी कामगार बँक। कामगार बँक म्हणून का पडलं? सोलापुरात NG मिल होती, जाम मिल होती, जुनी मिल होती, टेकेल टेक्सटाईल होती, चेतन फाउंड्री होती। हे सोलापूर शहर हे कामगाराचं शहर समजलं जात होतं, म्हणून ते प्रमोद दादा माने नंतर दादांच्या जाण्यानंतर हे सगळ्यांनी सांगितलं की कामगार हे नाव त्याच्यातलं काढून टाका, आता कामगार राहिलेले नाही, त्यामुळं आपल्या बँकेची प्रगती होत नाही। म्हणून आपण त्या सगळ्याच्या आग्रहाखातर प्रमोद दादा माने सहकारी बँक ठेवली, तेव्हा बँक आपली प्रगती पथावर आली। त्यावेळेला बँकेमध्ये आपल्या प्रमोद माने बँकेत एकच महिला चितोळीत एकच काम करत होती, मला वाटतं आता 23 आहेत, किती आहेत? 25 आहेत। 25 महिला आपल्या बँकेमध्ये काम करते आणि आमच्या जे पुरुष स्टाफ आहे त्याच्या बरोबरीने काम करायला सुद्धा सकाळी 8ला जरी बोलवलं तर येते, तर रात्री 10ला जरी जायचं म्हणतं 10ला रात्री जाते आणि त्याच्या बरोबरीने काम करण्याचं काम त्याने आता बँकेमध्ये चांगल्या पद्धतीने करतात। 25 लोक महिला एकच होतो तेव्हा शितोळीत। आपण स्त्रियांनी त्यांच्याप्रमाणे स्ट्रॉंग व्हायचं आहे। आज 1908 साली म्हणजे न्यूयॉर्कमध्ये आपल्या बायकांनी म्हणजे चळवळ केली होती, त्यांना म्हणजे कामाची तास जास्त होते, मतदानाचा हक्क नव्हतं, त्याच्याकडनं काम जास्त करून घेतलं जायचं। तर तेव्हा त्या काळी त्या बायकांनी म्हणजे संघर्ष करून जवळजवळ 2-2.5 वर्ष तरी संघर्ष केला, तेव्हा त्यांना मतदानाचा हक्क मिळाला। आता तर आपला 18व्या वर्षीच आहे मतदानाचा हक्क। आपण बायकांनी त्याचप्रमाणे स्ट्रॉंग व्हायचं आहे। तुम्ही माणसांनी बायकांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे,
आणि आता साहेब सांगितले की स्वैराचार वाढलेला आहे, पण त्याला पण बायका पण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे ना. आता परवाच एक मी मोबाईलवर पोस्ट फिरत असताना बघितले की ती मुलगी चाललेली असते, तिला ते माणूस भेटतंय, रस्ता कुठे विचारतंय, ती सांगते सगळं थांबून की इकडून जावा तिकडून जावा, मग तेच माणूस येते परत तिच्याकडे. तर म्हणते मी त्याच रस्त्याने चाललो, तुम्ही माझ्या जोडीन चाला. ती पहिल्यांदा एक दोनदा नाही म्हणते, बसते गाडीमध्ये. त्याच्यामध्ये आपण ओळखायचं की आपण कसं राहायचं आहे. आणि त्याचप्रमाणे मी एवढंच म्हणते की आपण बायकांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही आहे तर तुमची फॅमिली आहे, तुम्ही आज इकडचं आहे तर उद्या तिकडचं आहे, तुमच्यावर सगळं म्हणजे तुमचं घर दार सगळं अवलंबून आहे. तुम्ही माणसांनी आपल्या बायकोकडे लक्ष द्यायचं आहे. वेळोवेळी तिला काय होतंय काय नाही हे तुम्ही बघायचं आहे. एवढंच मी तुम्हाला सांगते. फक्त महिला दिन आज आणि उद्या एवढ्यासाठीच तुम्ही साजरा करू नका. उद्या लगेच पोस्ट येते बघा घाणेरडी, ती वाचायला पण आपल्याला नको वाटतं महिला दिनाचं. आज साहेब माझ्या पाठीमागे उभं राहिले, मी तुमच्या समोर आहे. त्यानिमित्त महानगरपालिका काउन्सिल हॉल येथे महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरास मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने कुंभारवेस येथे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. कुंभारवेस येथे व्यापारी, हमाल तसेच ग्रामीण भागातून येणारे लोक तसेच मंगळवार बाजारला येणारे जाणारे लोक खूप असतात. या गजबजात इथे नेहमीच खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. अशा भुसार गल्लीत थोडक्यात कुंभारवेस येथे यंदाच्या उन्हाळ्यात कोणत्याही जीवाला पाण्या वाचून तडपू नये किंवा जीवघेण्या उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊन आजारी पडू नये म्हणूनच पाणपोईची सोय करण्यात आली, जिथे रोजच्या रोज स्वच्छ आणि फिल्टर जारचे थंड पाणी सर्वांनाच सुखावेल आणि तहानलेल्यांची तृषा कमी करेल. यांच्यासाठी एका ज्येष्ठांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ येणाऱ्या काही काळापुरते पाणपोई पाण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा बोजा उचलून निनावी केलेल्या या दानाचे आस्थाच्या वतीने रीतसर जनसामान्यांच्या सेवेत अर्पण करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे रविकांत तंबाके, राजू हौशेट्टी, संजय पाटील, बाळू भूमकर उपस्थित होते. कुंभारवेस येथील व्यापारी दयानंद आडके, आनंद तग्गी, अरुण आडके, अयूब पठाण, अरुण पठाण, जमादार, आकाश भूमकर, संजय गुळकी यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आरती करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या मनोगतात म्हटले की कुंभारवेस येथे आस्था रोटी बँकेने हा पाणपोईचा छान उपक्रम आयोजित केला आहे. अप्रत्यक्षपणे देणगीदारांच्या देणगीतून आस्थाचे अध्यक्ष सर्वेसर्वा विजय चंचुरे, पुष्कर पुकाळे, छाया गंगणे, कांचन हिरेमठ, निलिमा हिरेमठ, मंगल पांढरे, स्नेहा मेहता, नीता आकुडे, संगीता चंचुरे, लक्ष्मी कुलकर्णी, सुवर्णा पाटील आणि सर्व आस्था रोटी बँकची टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कुंभमेळा झाला, कालच आपला 8 मार्चला महिला दिन झाला आणि महिलांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत. त्यात हा सुंदर आणि चांगला उपक्रम थंड पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आपल्याला 2-3 महिने उन्हाळ्याची झळ न बसता थंड पाणी प्यायला मिळेल. आणि इथं आज कोण बोललं नाही तर मी येऊन थंड पाणी पिणारा मात्र तृप्त होऊन जाईल आणि मनोमन धन्यवाद देईल. तर असे पाठीमागून मिळणारा धन्यवाद आमच्या महिला मंडळाला, आमच्या क्लबला आनंदी वाटेल अशीच आमच्या मनात भावना व्हावी आणि बऱ्याच ठिकाणी असे उपक्रमाला राबवायची संधी मिळावी अशी बजरंगबली चरणी प्रार्थना. महिलांना प्रत्येक वेळी समाज व्यवस्थेने प्रोत्साहन दिले आहे. देवी नव्हे तर महिला म्हणून समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. महिला सक्षमपणे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांनी न डगमगता पुढे गेले पाहिजे. केवळ महिला दिनच नव्हे तर प्रत्येक दिवशी महिलांसाठी जगण्याचा महोत्सव साजरा व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष चित्रा कदम यांच्या हस्ते माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विचारमंचावर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलवुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील पुढे म्हणाल्या, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवरायांना घडवले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या हातात पुस्तक देऊन स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे केले. ऋषीमुनींच्या काळातही विद्वान महिला होत्या. आज विविध क्षेत्रातील महिला धैर्याने काम करत आहेत. कौटुंब
आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या महिलांना पार पाडाव्या लागतात. त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष व्हायला नको असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक सरचिटणीस सागर सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले. पत्रकार अश्विनी तडवळकर यांनी आभार मानले. याप्रसंगी सत्कारमूर्ती महिलांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध माध्यमातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आपण श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम बापू खेलगुडे, तसेच चित्राताई आणि सर्व उपस्थित मान्यवर, आज आपण मला या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपली आभारी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 8 मार्च महिला दिन, आपण याची सर्व महिला वाट पाहतो. हा एक दिवस आपण सर्व सेलिब्रेट करतो, पण मला असं वाटतं, आता ताई बोलल्या त्याप्रमाणे, हा एक दिवस सेलिब्रेट न करता आपण प्रत्येक दिवशी स्वतःला, म्हणजे या दिवशी आपल्याला खूप छान वाटतं, आपण वेगळ्याच विश्वात असतो, त्याप्रमाणे प्रत्येक दिवशी हा आपल्या जगण्याचा महोत्सव व्हावा या पद्धतीनं आपल्याला आपलंही वागणं असावं आणि समाजाचंही असावं. आपण पाहिलं तर आपण भारतीय स्त्रियांना दोन्ही सावित्री आपण पूज्य मानतो. जी पुराणातली सावित्री आहे, जिनं सत्यवानाला मृत्यूच्या दारातून आणलं, ती सावित्री आपल्याला पूजनीय आहे. पण त्याचबरोबर ज्या सावित्रीनं आपल्या हातात पाटी दिली, ज्या सावित्रीनं आपल्या हातात पुस्तक दिलं आणि आज आपल्याला आपल्या पायावर उभं करून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधी दिली, ती सावित्री मात्र आपल्याला परमपूज्य आहे. आपला वारसा जर आपण पाहिला म्हटलं, आपण पुराणात जर पाहिलं तर आपला भारतीय समाज हा कायमच स्त्रियांना उच्च दर्जा देतो. आपण पाहिलं तर पुराणामध्ये घोषा असेल, अपाला असेल, गार्गी असेल, मैत्रेयी असेल, या स्त्रिया त्या काळात सुद्धा विदुषी होत्या. विदुषी म्हणजे विद्वान स्त्रिया होत्या, ज्या ऋषीमुनींच्या कालावधीमध्ये, त्या कालखंडामध्ये त्या त्यांच्याशी वाद घालून, त्यांच्याशी म्हणजे त्यांची वैचारिक बैठक इतकी होती की त्या वादामध्ये त्या जिंकत होत्या. म्हणजे हा समाज हा कायमच स्त्री शिक्षणाला प्रेरित करणारा समाज होता. परंतु आपण पाहिलं की परत मध्ययुगीन कालखंडात असेल, आपण थोडंसं किंवा काही आपल्या ह्याच्या म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये काही बदल झाले आणि त्यामुळे परत काय झालं, स्त्रियांना धुणी भांडी किंवा मुलं बाळ इथपर्यंत आपली मर्यादा सीमित केली गेली. परंतु त्याही कालावधीमध्ये, त्याही कालखंडामध्ये आपल्या जिजाऊ मासाहेबांसारख्या स्त्रिया असतील की ज्यांनी समाजकारण, राजकारण याच्यामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांनी शिवबासारखं महान व्यक्तीला घडवलं. आई म्हणून तर त्या ग्रेटच होत्या, पण त्याचबरोबर त्या उत्तम समाजकारणीय होत्या, उत्तम राजकारणीय होत्या. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर आपल्या समाजानं रजिया सुलतान सारख्या एका महिला शासनकर्तीला स्वीकारलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं की जेव्हा या महाराष्ट्रावरच मुघलांचं आक्रमण झालं आणि महाराष्ट्राचे छत्रपती म्हणजे संभाजी महाराज गेले असतील, राजाराम महाराज गेले असतील, त्यानंतर महाराष्ट्र कोणी वाचवला? तारा राणीनं वाचवला. म्हणजे या महाराष्ट्रानं छत्रपती म्हणून तारा राणीनं काम पाहिलं. म्हणजे ती कुणाची मुलगी होती? सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची मुलगी होती. म्हणजे या महाराष्ट्रातल्या स्त्रियांना, या भारतातल्या स्त्रियांना कायमच समाजानं, कुटुंब व्यवस्थेनं प्रोत्साहन दिलेलं आहे पुढे येण्यासाठी. आज आम्ही, आता ताई असतील त्या राजकारणात काम करतात, आम्ही प्रशासनात आहोत, पण आम्हाला जेव्हा आमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळतोय म्हणून आज आम्ही सक्षमतेनं हे काम करू शकतो. मला माहितीये की मी माझ्या शालेय जीवनात असेल किंवा माझं सिलेक्शन होईपर्यंतचा काळ असेल, माझं लग्न होईपर्यंतचा काळ असेल, माझ्या वडिलांचा खूप खंबीर पाठिंबा आम्हाला होता. त्यामुळं आम्ही बहिणी, आम्ही आमच्या पायावर उभं राहू शकलो. आणि लग्नानंतर बघितलं तर आज माझ्या मिस्टरांचा मला खूप खंबीर पाठिंबा आहे, म्हणून एवढी मोठी जबाबदारी मी पार पाडू शकते. म्हणजे आपल्याला काही निसर्गदत्त जबाबदाऱ्या या समाजानं लादलेल्या आहेत किंवा निसर्गानं लादलेल्या आहेत, त्या तर आपल्याला टाळता येत नाही. महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या महिला शक्ती या ठिकाणी सोलापूर श्रमिक पत्रकार संघामध्ये आलेल्या आहेत. त्या सर्वांचं स्वागत देखील मी या ठिकाणी करतो. तर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाकडून गेल्या अनेक वर्षांपासून महिला दिनाच्या निमित्ताने माध्यम क्षेत्रात ज्या महिला काम करतायत, मग त्या वेगवेगळ्या स्तरावरती असतील. कोणी पत्रकार म्हणून, प्रत्यक्ष वार्ताहर म्हणून काम करता आहेत, कोणी डीटीपी ऑपरेटर म्हणून काम करता आहेत, कोणी जाहिरात विभागामध्ये काम करतायत. या सर्व म्हणजे पत्रकारितेशी संबंधित ज्या सर्व क्षेत्रामध्ये ज्या सर्व महिला ज्या आहेत, ज्या काम करतायत, त्यांना खरं तर वर्षभरामध्ये एक हक्काचं सन्मान, एक हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्दिष्टाने
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलगुडे यांनी ही संकल्पना राबवली आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. खरं तर आपण पाहतो की महिला म्हटल्यानंतर ती पूर्वीच्या काळामध्ये ती अबला अशाच पद्धतीनं तिचं वर्णन केलं गेलेलं होतं. मात्र आपण पाहिलं की जर आपली परंपरा पाहिली, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील किंवा अन्य जे कोणी महापुरुष झाले त्या सर्वांच्या पाठीमागे एक स्त्री शक्ती जी आहे ती कायमपणे नांदत होती आणि ती कुठेही स्वतः पुढे न येता एक ताकद पुरुषाला देण्याचं काम या महिला शक्तीने पूर्वापार केलेलं आहे. अगदी आपण रामायण महाभारताचे उदाहरण देखील पाहिले तरी देखील त्या ठिकाणी स्त्रीला वगळून किंवा स्त्री शिवाय कुठलीही घटना किंवा कुठल्याही प्रकारचा एक चांगलं काम जे आहे ते या ठिकाणी उभं राहू शकलेलं नाहीये. हा इतिहास आहे आणि त्याचप्रमाणे आज समाजाची घडण होत असताना, खरं तर नव्या भारताचा उदय होत असताना महिला शक्ती ज्या पद्धतीनं काम करते, आपण पाहिलं की खरं तर स्मिता पाटील मॅडम देखील या ठिकाणी आहेत. त्या देखील जिल्हा परिषदेला खरं तर मिनी मंत्रालय समजलं जातं आणि या मिनी मंत्रालयाची जबाबदारी देखील त्या सक्षमपणे सांभाळता आहेत. आपल्याकडे मनीषा आवाळे मॅडम होत्या. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पातळीवरती सक्षमपणे जेव्हा महिलांना संधी मिळाली त्यावेळेस महिलांनी जे आहे या ठिकाणी आपलं कर्तृत्व जे आहे ते सिद्ध केलेलं आपल्याला कायम पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळेच महिला शक्तीचा एक सन्मान जो आहे तो या महिला दिनाच्या निमित्ताने करावा या उद्देशाने सोलापूर श्रमिक पत्रकार संघाकडून या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. खरं तर सोलापूर श्रमिक पत्रकार संघ राज्यभरात एक वेगळ्या उपक्रम राबवणारा पत्रकार संघ म्हणून देखील परिचित आहे. मॅडम, खरं तर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते आमचे अध्यक्ष विक्रमबापू खेलगुडे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. स्टेपिंग स्टोन प्री स्कूलमध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये स्टेपिंग स्टोन प्री स्कूलच्या प्रिन्सिपल सविता ठोंबरे यांनी पालकांना आज महिला एकत्रित होऊन सक्षम कसे बनावे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा टीचर यांनी केले. त्याचप्रमाणे लक्ष्मी टीचर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. निर्मला संघवे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सन्मानचिन्ह देऊन संस्थेच्या विश्वस्त कमल महादेव ठोंबरे तसेच प्रिन्सिपल सविता ठोंबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वुमन्स गॅलरीच्या संचालिका अपर्णा शिंदे यांचा देखील सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच परिसरातील फळ व्यापारी तांबोळी भाभी यांचा देखील सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अपर्णा शिंदे यांनी माझ्या यशस्वी होण्याचे गमक माझे पतिदेव माझ्या पाठीशी ते खंबीरपणे आहेत असे सांगितले. तांबोळी भाभी यांनी देखील चालू सामाजिक परिस्थितीवर काळजी व्यक्त केली आणि मुलांना चांगले संस्कार घडवावेत असे पालकांना आवाहन केले. सत्कारमूर्ती निर्मला संघवे यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सत्कारानंतर पालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा मॅडम यांनी परिश्रम घेतले. जमीला शेख यांनी आभार मानले. सगळेजण भरपूर मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतात सगळे. मी आज तुमच्यासमोर एक छोटीशी कविता तुम्हाला ऐकवणार आहे. तुझ्यातली बदललेल्या मनाला उल्हासित कधी करशील का, बदललेल्या मनाला उल्हासित कधी करशील का, अस्तित्वाला तुझ्या जाग कधी आणशील का, अस्तित्वाला तुझ्या जाग कधी आणशील का, अगं सांग वेडे तूच तुला कधी ओळखशील का, अगं सांग वेडे तूच तुला कधी ओळखशील का, जग फार सुंदर आहे डोळे भरून कधी पाहशील का, जग फार सुंदर आहे डोळे भरून कधी पाहशील का, संसाराच्या रामरगाड्यातून वेळ कधी काढशील का, संसाराच्या रामरगाड्यातून वेळ कधी काढशील का, अगं सांग वेडे तू तुझ्यासाठी जगून कधी पाहशील का, अगं सांग वेडे तू तुझ्यासाठी जगून कधी पाहशील का, मायेच्या डोहातून दूर कधी जाशील का, मायेच्या डोहातून दूर कधी जाशील का, एकांतात एकटीच कधीतरी मनमुराद हसशील का, एकांतात एकटीच कधीतरी मनमुराद हसशील का, अगं सांग वेडे तू तुझ्यातली तू कधी ओळखशील का, अगं सांग वेडे तू तुझ्यातली तू कधी ओळखशील का. म्हणजे या कवितेतून एवढं सांगायचं आहे की आपण आपल्या लाईफमध्ये इतके बिझी होऊन जातो की स्वतःला विसरून जातो. माझे मुलांसाठी हे केलं ते केलं, नंतर सकाळी धावपळ सगळं स्वयंपाक करायचं हे करायचं, पण आपण स्वतः निवांत एक बसून एक कप चहाही प्यायला आपल्याला टाइम नाही. म्हणजे माझं स्पेशल सगळ्यांना एवढंच सांगणं की दिवसातून कमीत कमी 8 तास आपण स्वतःसाठी काढलाच पाहिजे. त्या 8 तासात कमीत कमी ऐकलंय सगळ्यांचं पण बोललेले नाही कधी जास्त. आज आपलं स्त्रीचं सगळं म्हणजे 8 जून आता स्त्रीसाठी आज ठरवलं आहे खरं, पण ह्यातनं आपण काय घ्यायचं,
सर्वांनी सांगितलं तुम्ही असे वागा तसे वागा, पण स्त्रियांच्या भूमिका काय आहेत? आज पहिला काळ होता, पहिल्या काळाला येसूबाईंनी कसं संभाजीराजे गेले तरी 1 वर्ष राज्य चालवलं. शिवरायांनी काय केलं, कोणाच्या आया बहिणीची इज्जत गेली तर अक्षरशः त्यांना मृत्यूदंड दिला, असं संरक्षण केलं. पण आता सध्या आपलं संरक्षण करायला कुणीही मंत्री नाही, कुणीही नाही. स्पर्धा चालू आहे, आपल्या ह्याच्यातला आहे तो माणूस, मग त्याला झोपणं. आता बीडला कसला सरपंचाचा मृत्यू झाला, त्याला अजूनही अटक झालेली नाही. आता स्वारगेटला एका मुलीचं असं हे केलं, तिलाही कुठला न्याय मिळाला नाही. कितीतरी मुलींचं असं व्हायला लागले. मग आपण स्त्रियांनी पुढे येऊन, मला वाटतं ह्या 1,500ला कोणी बोलू नका, कुठल्या पक्षाचा काही विचार करू नका. एकत्र येऊन सगळ्या स्त्रियांनी, नाही आले घरातले नवरे तरी चालतील, पण पुण्यावर अन्याय झाला तर स्त्रियांनी पुढे येऊन माणसानी, तुमची मुलगी काय माझी मुलगी काय, यांची नात काय त्यांची नात काय, पण असा धडा शिकवायला सुरुवात व्हायला पाहिजे. खरंच झाशीच्या राणीवाणी तलवार घेऊन हातात उभा. शुभेच्छा. स्त्री म्हणजे एक वाट, स्त्री म्हणजे एक वाट, अशक्य ते शक्य करून दाखवणारी, अन्यायाला न्याय मिळवून देणारी आणि स्वसुखाचा त्याग करून दुःखाला कवटाळणारी, स्वसुखाचा त्याग करून दुःखाला कवटाळणारी. आदरणीय व्यासपीठ, सर्व ज्येष्ठ महिला वर्ग व माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना माझा आधाराचा नमस्कार. आज महिला दिन निमित्त मी तुम्हाला माझे मनोगत सांगणार आहे. मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे, कारण इथे स्त्रियांना माता म्हणतात. सर्व स्त्री भगिनींना सांगावेसे वाटते की शिक्षण म्हणजे भावत जाणं नाही, शिक्षण म्हणजे भावत जाणं नाही, शिक्षण म्हणजे पातळी सोडणं नाही, तर शिक्षण म्हणजे विद्या विनय शोभते. तुमच्याकडे बघून समोरच्याला माती आठवायला नको, तर तुमच्याकडे बघून समोरच्याला माय आठवायला हवी, तर तुम्ही जगलात. आज महिला शिकली, खूप पुढे गेली, नव्या स्वप्नांचे पंख लावून ती आकाशात उडू लागली. परंतु आजही कितीतरी ठिकाणी तिच्यावर अत्याचार, जुलूम, जबरदस्ती होताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो. पण त्याला जबाबदार कोण आहे? कुठेतरी पाश्चात्य संस्कृतीच अनुकरण याला जबाबदार आहे. दिसण्यापेक्षा असणाऱ्याला महत्व आहे. आज आपण सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, रमाई, झाशीची राणी यांच्या विचाराला उजाळा देतो. पण एक लक्षात ठेवा, रमाईने आसवांचा शीत भातात काढून खाल्ला नवरा परदेशात असताना. सावित्रीने स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली, ती 9वारी साडीत. जिजाऊने शिवराय घडविला, तोही 9वारीतच. म्हणून कितीही मोठ्या चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे प्रिय गुरुजन आणि चंद्राप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मैत्रिणींना, आज 8 मार्च जागतिक महिला दिन. त्यानिमित्ताने आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिलाविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जल्लोषात जगभरात साजरा केला जातो. स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले, साने गुरुजीवर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साथ देणाऱ्या रमाई, आई म्हणून, बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून, बायको म्हणून, मुलगी म्हणून तिच्या कर्तव्यात ती कधीही कमी पडत नाही. तिला हवी असे फक्त शुभेच्छा. आपण स्त्री आहोत आणि आपण आपल्या मनात ठरवलं काही करू शकतो. आपण कधी जोड झालेलीच आहे. माझी तसं त्यांनी ओळख करून दिल्याप्रमाणे छोट्यातनं मोठं कसं करायचं हे फक्त आपल्यालाच येतं. आणि आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तर माझ्या मागे माझा नवरा असल्यामुळे मी इथे आहे. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना कैलासवासी हनुमंतू मारेप्पा जंगम यांच्या प्रथम वर्ष पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तमाम सोलापूर शहरातील मोची समाज बांधव सकाळी 7 वाजल्यापासून रक्तदानासाठी खूप मोठी गर्दी केली होती. हनुमंतू जंगम हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र यांचे न्यायाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक दीनदलितांना योग्य तो न्याय देऊन त्यांचे संसार सुखाने फुलवले. जनता राज्य न्यूज चॅनलतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जांबुमुनी मोची समाज सेवा मंडळ लष्करचे माजी अध्यक्ष, सरस्वती तालीमचे आधारस्तंभ आणि युवकांचे मार्गदर्शक स्वर्गीय हनुमंतू मारेप्पा जंगम यांच्या 56व्या जयंतीनिमित्त युवा मोची साम्राज्य व सोलापूर मेडिकेअर ब्लड बँकच्या संयुक्त विद्यमाने आज लष्कर समाजाच्या ऑफिसमध्ये भव्य रक्तदान शिबिर
संपन्न झालेला आहे। या रक्तदान शिबिराचे उद्देश प्रामुख्याने या भागातील सोलापूर शहरातील गोरगरीब गरजू निराधार रुग्णांना रक्त हे आणि त्याचबरोबर रक्तातून तयार होणारा आपले प्लाझ्मा या संदर्भात उपलब्ध होण्यासाठी आणि या रक्तदात्यांच्या माध्यमातून रक्तपेढीमध्ये रक्त संकलन झाल्यानंतर गरजू रुग्णांना हे रक्त पुरवठा केल्याने जीवदान मिळू शकते, म्हणून या उपक्रमाचं महत्त्व ओळखून युवा मोर्चे साम्राज्याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहन हनुमंतू जंगम, त्याचबरोबर श्री जांभुली मोर्चे समाजाचे अध्यक्ष करियप्पा जंगम आणि मेडिकल ब्लड बँकचे PRO मल्लिकार्जुन बाबा मेत्रे आणि कॅम्प अटेंडिंग डॉक्टर योगेश पल्लोलू, सनी शेट्टी, त्याचबरोबर मेडिकल ब्लड बँकचे गुले वाडे या सर्वांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिर संपन्न। मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना 5 महिन्यांची मुदतवाढ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली। यावर सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी युवक यांच्या वतीने एकमेकांना मिठाई वाटून फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला। गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत या योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती। या लढ्याला यश आले असून हा आनंदोत्सव साजरा केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना पूर्वीच्या सरकारने व आताच्या सरकारने ही योजना अस्तित्वात आणली होती। सदर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा 6 महिन्याचा होता। त्या 6 महिन्याचा कालावधी संपुष्टात आलेला आहे। जानेवारी-फेब्रुवारी मध्ये महाराष्ट्र राज्यातील असंख्य विद्यार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणातून कार्यमुक्त झालेले आहे। सोलापूर शहर जिल्हा युवा कार्य प्रशिक्षणच्या वतीने राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यात विविध आंदोलने करण्यात आलेली आहे। सोलापूर शहर जिल्ह्याच्या आंदोलनाची प्राथमिक स्वरूपामध्ये पहिली दखल घेऊन पहिल्या प्रशिक्षणार्थी जे कार्यमुक्त झालेले आहे त्यांचा विचार करूनच दुसऱ्या टप्प्यातील कार्य प्रशिक्षणार्थींना नव्याने नियुक्ती देण्यासंदर्भात शासन आदेश जारी करण्यात आला होता। महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पीय बजेट तसेच विधिमंडळाचं अधिवेशन सध्या मुंबई येथे चालू आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते। या आंदोलनाची दखल महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी दखल घेतलेली आहे। तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या सर्वांचे आभार मानतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या या प्रश्नासंदर्भात आवाज उठवून त्यांच्या प्रश्नाच्या मागणीची दखल घेऊन आज विधिमंडळामध्ये आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 5 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्काराचे वितरण आज रोजी करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्षेत्रात 4076 अंगणवाडी केंद्र कार्यरत असून सदर अंगणवाडी केंद्रांद्वारे योजनेच्या सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील 16 प्रकल्पातील प्रतिप्रकल्प 3 याप्रमाणे एकूण 48 अंगणवाडी सेविका, 48 अंगणवाडी मदतनीस, प्रतिप्रकल्प 1 याप्रमाणे 16 अंगणवाडी पर्यवेक्षिकांना आदर्श पुरस्काराने गौरवण्यात आले। सदर सोहळ्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास प्रसाद मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अंगणवाडी ताईंचे काम हे समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्यामार्फत ग्रामीण क्षेत्रातील बालकांचे कुपोषण निर्मूलनाचे काम केले जाऊन सशक्त भारत घडवण्याचे काम केले जात असल्याबाबत सर्व अंगणवाडी सेविकांचे अभिनंदन केले। सध्या शासनामार्फत सुपोषित ग्रामपंचायत हे अभियान राबवण्यात येत असून सदर अभियानाचे सर्व अंगणवाडी सेविका या अत्यंत तळमळीने काम करत असून चालू वर्षी सोलापूर जिल्हा कुपोषण मुक्त करण्याबाबत सर्व अंगणवाडी सेविकांना आवाहन केले। या प्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्रथम अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्ह्यातील 10 वर्ष पूर्ण झालेल्या 13, 20 वर्ष पूर्ण झालेल्या 8 तर 30 वर्षाच्या 4 अंगणवाडी पर्यवेक्षिकांना बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या आश्वासित योजनांचा लाभ देऊन महिला दिनाची भेट दिली। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्यक प्रशासनाधिकारी प्रताप रुपनर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिवानंद मगे, विस्तार अधिकारी श्रीकांत मेहरकर, परमेश्वर पांचाळ, वरिष्ठ सहाय्यक रेणुका प्रथम शेट्टी, कनिष्ठ सहाय्यक साहेबराव देशमुख, परिचर अनिता वसेकर यांनी परिश्रम घेतले। जागतिक महिला दिनानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली 8 मार्च रोजी मस्साजोगपासून पदयात्रेस सुरुवात झाली असून 9 मार्च रोजी बीड येथे समारोप होणार आहे। सद्भावना पदयात्रेचा मुख्य उद्देश समाजात एकता, सामाजिक सलोखा, बंधुभावाची पुनर्स्थापना करणे हा आहे। या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये एकमेकांविषयी सहिष्णुता आणि आदर निर्माण करणे, जात, धर्म, भाषा आणि संस्कृती यातील भेदभाव कमी करणे हा उद्देश आहे। या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज मोरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, प्रवीण बिराजदार, अमर खानापुरे, प्रमुख पदाधिकारी, मान्यवर नेते मंडळी तसेच राज्यभरातील काँग्रेसचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। या सद्भावना पदयात्रेत सोलापूर शहर जिल्ह्यातून शहराध्यक्ष चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, प्रदेश सचिव संजय हेमगड्डी, माजी महापौर आरिफ शेख, प्रदेश चिटणीस विनोद भोसले, सुभाष चव्हाण, शकील मौलवी, राहुल वर्धा, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, युवक कार्याध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, जयशंकर पाटील, तिरुपती परकीबंडा, सुभाष पाटोळे, श्रीकांत दासरी, मोतीराम चव्हाण, श्रीशल रणखांबे, प्रशांत कांबळे, बाळासाहेब मगर, नितीन चोपडे, सुजय जगताप, सूर्यकांत साळुंखे, गणेश फलफले, सिद्धराम गोळीगार, लक्ष्मण तळीकार, गणेश वड्डेपल्ली, हुसेन बादशाह शेख, पांडुरंग पवार, हुसेन इनामदार, संजय कुराडे, आकाश तिप्रादे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। चांदा ते बांधा आणि पंढरपूर, तुळजापूर ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला आडवं उभं जोडणारा जर कोणता रस्ता असेल तर हा मांजर दुर्गाचा हा चौक आहे। पुढे जिजामाता आहे तर पाठीशी इथे विठोबा आहे, इकडे चंद्रपूर आहे तर इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी सिंधुदुर्गचा समुद्र किनारा आहे। आणि अशा या महाराष्ट्राच्या मध्य विभागावर जसा देशाचा मध्यभाग हा 0 मैल आहे तसा महाराष्ट्राचा मांजरसुंबा या आपण मध्यावर उभून आज काय संदेश देतोय? आपण सद्भावनेचा संदेश देतोय। काय व्रत देतोय? जाती पाती तोडो, भारत जोडो, भारत जोडो। आपली आध्यात्मिक जी परंपरा आहे त्या परंपरेला आपण या ठिकाणी सगळेजण स्मरण करतोय। आणि येणाऱ्या काळात जे मोगे राम आणि बगल में चोरीवाले जे लोक आहेत, आपण रामराम करणारा आपला समाज आहे, मात्र आपला रामराम बाजूला ठेवला, जय श्रीरामाचा काढला। अरे तुम्ही काय आम्हाला शहाणपणा शिकवता, जय श्रीराम शिकवता? रामराम म्हटल्याशिवाय, रामाचं नाव घेतल्याशिवाय आमची सकाळ होत नाही आणि दिवाबत्तीच्या टायमाला रामराम म्हटल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही। आम्हाला खूप तुम्ही राम शिकवणार आहे। आमचा राम मर्यादा पुरुषोत्तम आहे, त्याचा बाण खांद्यावर आहे आणि तुम्ही रामाचा खांद्यावरचा धनुष्य बाण काढला आणि तुम्ही आता तो तीर तो बाणाला लावलाय।